व्हिडिओमध्ये आपण वाय ने संपणारे शब्द कसे वाचायचे त्याची टेक्निक शिकणार आहोत। आपल्याला माहिती आहे की वायचा आवाज य असा होतो, पण वाय जेव्हा शब्दाच्या शेवटी येतो ना तेव्हा त्याला वाचण्याची पद्धत थोडी बदलते। वाय जेव्हा शब्दाच्या शेवटी येतो तेव्हा त्याला आपण य न म्हणता ई असं म्हणतो। व्यवस्थित ऐका, वाय जेव्हा शब्दाच्या शेवटी येतो तेव्हा त्याला आपण य न म्हणता ई असं म्हणतो। शब्द बघूया। COPY चा उच्चार कॉप य न होता कॉपी असा होतो। CO चा आवाज होतो कॉ, COP चा आवाज होतो कॉप आणि शेवटी वाय आल्यामुळे COPY चा उच्चार होतो कॉपी। जर कॉपीचं स्पेलिंग COPY असं होतं तर बॉडी या शब्दाचं स्पेलिंग काय होईल? BOD चं स्पेलिंग होईल BO बॉ, BOD बॉड आणि शेवटी वाय असल्यामुळे BODY चा उच्चार होतो बॉडी। चला पुढचा शब्द बघूया। या शब्दात BUR चा उच्चार होईल बर, कारण BU चा आवाज होतो ब, R चा आवाज होतो र आणि शब्दाच्या शेवटी वाय असल्यामुळे त्याचा आवाज होईल ई, म्हणून BURY चा उच्चार होईल बरी। तसंच VERY चा काय उच्चार होईल? VE चा आवाज वे, VER चा आवाज होईल वेर आणि शेवटी वाय आल्यामुळे VERY चा उच्चार होईल वेरी, व्हेरी। पुढचा शब्द POLY। PO चा आवाज होतो पॉ, POL चा आवाज होतो पॉल आणि POLY चा उच्चार होईल पॉली। आता तुम्ही मला सांगा, लिली या शब्दाचं स्पेलिंग काय होईल? तुम्ही म्हणाल सोपं आहे, लिल चं स्पेलिंग होईल LI ली आणि LIL लिल आणि शेवटी ई चा आवाज असल्यामुळे त्याला आपण वाय जोडूया आणि म्हणून लिली चं स्पेलिंग होईल LILY। महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर, तुम्ही मागे राहू नका। लीप फॉरवर्ड विकसित टेक्निकचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा।